पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. प्रशांत पिसे हे कोणत्या देशात भारताचे नवीन राजदूत बनले? तर त्याचं उत्तर आहे ओमान देशामध्ये. प्रश्न 2. कोणत्या राज्य सरकारने संपीडित बायोगॅस धोरण 2026 मंजूर केले? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. राजधानी आहे मुंबई व राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. प्रश्न 3. किंबर्ली प्रक्रिया आंतर अधिवेशन बैठक 2026 कुठे पार पडली? तर त्याचं उत्तर आहे मुंबई येथे. प्रश्न 4 पाहूया. पदुचेरी पाचव्यांदा मुख्यमंत्री विक्रमी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे एन रंगास्वामी यांची. 5 वेळा पदुचेरीचे मुख्यमंत्री झालेले आहेत. प्रश्न 5. कोणत्या राज्य सरकारने प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण 0 पातळीवर आणले आहे? तर त्याचं उत्तर आहे झारखंड राज्य सरकारने. झारखंड राज्याची राजधानी आहे रांची. मुख्यमंत्री आहेत हेमंत सोरेन व राज्यपाल आहेत संतोष गंगवार. प्रश्न 6 पाहूया. UER-2 वर अलीकडेच फ्री फ्लो टोलिंगचे उद्घाटन कुठे करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दिल्ली येथे. तुमच्यासाठी प्रश्न आहे, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 7. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे आर मुकुंदन यांची. प्रश्न 8. भारताचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे जनरल NS राजा सुब्रमणी यांची. प्रश्न 9 पाहूया. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे म्हणजेच सेलचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली? तर त्याचं उत्तर आहे अशोक कुमार पांडा यांची. प्रश्न 10. भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 11. S&P ग्लोबलने भारताचा GDP वाढीचा दर 2027 किती असेल असा अंदाज वर्तवला आहे? तर त्याचं उत्तर आहे 6.6चा. प्रश्न 12 पाहूया. अमेरिकेने कोणत्या व्हिसा कार्यक्रमाअंतर्गत कामगारांसाठी किमान वेतन वाढवण्याचा प्रस्ताव दिला आहे? तर त्याचं उत्तर आहे H-1B व्हिसा. प्रश्न 13. चर्चेत असलेले सारमात क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 14. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सुरू केलेल्या सुसहाय चॅटबॉटचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर त्याचं उत्तर आहे न्याय आणि न्यायालयीन सेवा मिळवणे सुलभ करणे. प्रश्न 15 पाहूया. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे 2026चे वार्षिक शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 16. भारताने कोणत्या आगामी जनगणनेसाठी जनगणना कर्मचाऱ्यांकरिता QR कोड सक्षम ओळखपत्रे सादर केली आहेत? तर त्याचं उत्तर आहे जनगणना 2026. प्रश्न 17. भारताच्या शेजारील कोणता देश सध्या गेल्या अनेक दशकांतील सर्वात गंभीर गोवरच्या साथीचा सामना करत आहे? तर त्याचं उत्तर आहे बांगलादेश. प्रश्न 18 पाहूया. 44 वर्षानंतर आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2026चे आयोजन भारत कोणत्या शहरात करत आहे? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगरमध्ये. प्रश्न 19. तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री थलपती विजय यांचा पक्ष तमिलगा वेत्री कळघम TVK चे निवडणूक चिन्ह काय आहे? तर त्याचं उत्तर आहे शिट्टी. प्रश्न 20 पाहूया. ज्यूट पीक माहिती प्रणाली ही इस्रो आणि कोणत्या संस्थेच्या सहकार्याने लागू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. प्रश्न 21. नवीन नौदल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन करूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्त्वाचे असते. एकदम फास्टमध्ये आपण रिव्हिजन पाहूया कालच्या प्रश्नांचा. प्रश्न 1. कोणत्या राज्यात अन्नपूर्णा भंडार योजना सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्यामध्ये. प्रश्न 2. कोणत्या राज्यात 100 दिवसांची नशामुक्त मोहीम सुरू करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 3. कोणत्या राज्यात री भोई जिल्ह्यात एक रेशीम प्रक्रिया केंद्राचे उद्घाटन केले?
तर ते मेघालय जिल्ह्यामध्ये. प्रश्न 4 पाहूया. भारतातील पहिले कार्बन शोषक शैवाल वृक्ष कुठे सुरू करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे भोपाळमध्ये. प्रश्न 5. योवेरी मुसेवेनी यांनी सलग 7व्या कार्यकाळासाठी कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली? तर त्याचं उत्तर आहे युगांडा देशाचे राष्ट्रपती. प्रश्न 6. कोणता देश आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स IBCA मध्ये सामील होणारा 26वा सदस्य देश बनला? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरब हा देश. प्रश्न 7 पाहूया. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सद्वारे म्हणजेच BIS आयोजित करण्यात आलेले अंतराळ प्रणाली आणि कार्यपद्धती या विषयावरील ISO उपसमितीचे 35वे पूर्ण अधिवेशन कुठे पार पडले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 8. PMAY U 2.0 अंतर्गत घर बांधणी पूर्ण करण्यात कोणते राज्य अव्वल कामगिरी करणारे राज्य म्हणून उदयास आले आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्य. तुमच्यासाठी प्रश्न आहे, ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत? याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. प्रश्न 9. प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भारताने वर्ष 2025 मध्ये किती गिगावॅट विक्रमी सौर ऊर्जा स्थापित केली? तर त्याचं उत्तर आहे 44 गिगावॅट ऊर्जा. प्रश्न 10 पाहूया. जागतिक स्थलांतरित पक्षी दिन 2026 कोणत्या महिन्यांच्या दुसऱ्या शनिवारी साजरा केला जातो? तर त्याचं उत्तर आहे मे आणि ऑक्टोबर महिन्याच्या. प्रश्न 11. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सिंगापेन विशेष दलाची स्थापना केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्य सरकारने. तामिळनाडू राज्याची राजधानी आहे चेन्नई. मुख्यमंत्री आहेत C. जोसेफ विजय व राज्यपाल आहेत राजेंद्र आर्लेकर. प्रश्न 12 पाहूया. भारतातील माता आणि बाल आरोग्य सेवा अधिक बळकट करण्यासाठी कोणते व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे जननी. प्रश्न 13. लॉरा फर्नांडिस यांची कोणत्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे कोस्टारिका देशाच्या. प्रश्न 14. सायकी मोहीम कोणत्या अवकाश संस्थेशी संबंधित आहे? तर त्याचं उत्तर आहे नासाशी. प्रश्न 15 पाहूया. MotoGP मध्ये नुकतीच 2026 ची फ्रेंच ग्रँड प्रिक्स कोणी जिंकली? तर त्याचं उत्तर आहे जॉर्ज मार्टिन यांनी. प्रश्न 16. सेबीने AI आधारित सायबर धोके आणि असुरक्षितता हाताळण्यासाठी कोणता विशेष कृती दल स्थापन केला? तर त्याचं उत्तर आहे सायबर सुरक्षा AI. प्रश्न 17. भारताचा पहिला लो एमिशन झोन LEZ कोणत्या शहरात स्थापन करण्यात आला? तर तो पुणे शहरामध्ये. प्रश्न 18 पाहूया. कोणत्या तरुण भारतीयाला शास्त्रज्ञाला अमेरिकेत युनिव्हर्सिटी इनोव्हेटर अवॉर्ड प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे डॉक्टर शेखर सुमन बोराह यांना. प्रश्न 19. जागतिक सीफूड काँग्रेस 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे चेन्नईमध्ये. प्रश्न 20. कोणत्या देशात जगातील पहिली स्मार्ट बेट देखरेख प्रणाली सुरू करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे इक्वेडोर देशामध्ये. प्रश्न 21 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात भारताच्या पहिल्या पूर्णपणे कार्यरत असलेल्या PM मित्र पार्कचे उद्घाटन केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 22. 48वी आशियन शिखर परिषद 2026 कुठे आयोजित करण्यात आली होती? तर त्याचं उत्तर आहे फिलिपिन्स इथे. प्रश्न 23 तुमच्यासाठी. आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा. धन्यवाद.